श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा असा होणार आहे आणि तो म्हणजेच काय, आपल्या घरातील जी तुळस असते, तर तुळस जी असते ती वैकुंठी गेल्यानंतर आपण त्याचा वापर कसा करावा किंवा काही गोष्टी केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. बऱ्याच लोकांच्या घरात आपण बघत असतो तुळस सुकल्यानंतर त्याचा काही जास्त विचार न करता त्या गोष्टी घडत असतात आणि अशा काही चुका घडल्यामुळे आपल्या घरातील सुख समृद्धी जी असते ती कुठेतरी कमी होत असते. भांडणं, क्लेश, कलह निर्माण होतो आणि आपण बोलत असो की मी एवढी पूजा पाठ करते, सर्व काही व्यवस्थित देवी देवतांचं करत असते, तरीसुद्धा माझ्या घरामध्ये असे वादविवाद किंवा सुख समृद्धी का नाही किंवा अडचणी का येत असतात, पैसे का टिकत नाही, आर्थिक प्रॉब्लेम त्या घरामध्ये येत असतात, माता लक्ष्मी ह्या वास करत नाही. आणि कशामुळे वास करत नाही तर तुम्हाला सांगेल, तुळशी जी असते म्हणजे बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात, धार्मिक गोष्टी बघायला गेलं तर अध्यात्मामधून, तर तुळशी जी असते, तुळशी मातेला माता लक्ष्मीचं स्वरूप आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व दिलं जातं आणि जर काही देवी देवता जे असतात, गाय झालं, तुळस झाली, या ज्या देवी देवता असतात यांना जे स्थान दिलं जातं, त्यांच्यासोबत जर आपण काही चुकीच्या वर्तवणूक केलं तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत नाही, माता लक्ष्मी आपल्या घरात वास करत नाही. आणि त्यामधलाच एक भाग म्हणजे काय तर तुळस. आता तुळस जी असते ती आपल्या घरामध्ये असावीच. पण आजच्या विषयामध्ये आपण काय घेणार आहोत, तुळस वैकुंठी गेल्यानंतर त्याच्या ज्या काड्या असतात त्यांचा वापर आपण करू शकतो आणि आपण तुळस सुकल्यानंतर काय करावं, कशा पद्धतीने म्हणजे काय चुका करू नयेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम सांगेल, तुळस ही जी असते आपल्या घरामध्ये एक माता लक्ष्मीचं स्वरूप असते. आपल्या घरातील काही सुख समृद्धी किंवा शुभ संकेत देणारी ही तुळस असते. आपल्या घरामध्ये येणारं संकट स्वतःवर घेणारी ही तुळस असते. आपल्या घरात जर तुळस वारंवार सुकत असेल तर आपल्या घरातील संकट जे असतात ती स्वतःवर ओढून घेत असते, अशी ही तुळस असते. आपल्या घरात तुळस हवीच, नक्कीच हवी. हिंदू धर्मानुसार ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये सर्व काही देवी देवता हे वास करत असतात. माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद त्या घरामध्ये नेहमी राहत असतो, म्हणून आपल्या घरामध्ये तुळस नक्कीच असावी. रावणाच्या घरात बघा तुळस नव्हती, पण विभूषणाच्या घरात मात्र तुळस होती आणि रामांनी सुद्धा सांगितलं होतं की ज्यांच्या घरामध्ये तुळस आहे लंकेला गेल्यानंतर तो म्हणजे विभीषण आहे, हे सांगितले होतं. त्यांची ओळख पटली होती आणि तो हिंदू धर्मातील जे काही पूजापाठ ते करत असायचा, तुळशीला रोज पाणी टाकायचा, पूजासुद्धा करायचा, म्हणून त्याचा अंत देखील चांगल्या मार्गाने झाला हे लक्षात घ्या आणि त्याला राज्य देखील मिळालं. मन चांगलं, धर्मावर चालणाऱ्या गोष्टी आपल्याकडून घडून येत असतात. म्हणूनच तुम्हाला सांगेल, आपल्या घरात जी तुळस असते ती आपल्याला चांगल्या जास्त पद्धतीने संकेतसुद्धा आपल्याला देत असतात आणि त्याचा वापर बघा, जेव्हा तुळस आपल्या घरात रोपटं लावतो तेव्हा तर वापर होत असतो, पण वैकुंठी गेल्यानंतर सुद्धा त्यांचा वापर आपल्याला करायचा असतो. तुळस आपण देवी देवतांचा नैवेद्य ठेवत असताना त्यांना नैवेद्य ग्रहण करण्यासाठी तुळस असते. जोपर्यंत तुळशीचं पान आपण नैवेद्यावर ठेवत नाही तोपर्यंत देवी देवता सुद्धा ते अन्न ग्रहण करत नाही, त्यामध्ये दोष कमी होत नाही अन्नातले, असं मानलं जातं. म्हणून तुळशीचा वापर करावा. आता तुळस जेव्हा सुकत असते त्याला शब्द काय वापरायचा असतो, तर तुळस जी असते सुकली असं नाही म्हणत, तर तुळस जी असते ती वैकुंठी गेली या पद्धतीने आपल्याला म्हणायचं असतं. हा सुद्धा छानसा शब्द आहे आणि नक्कीच अशा पद्धतीने आपण उच्चार करू शकतो. आता तुळस सुकल्यानंतर आपण जी तुळस असते ती कट न करता आधी आपण मातीमधून कधीही अलगदपणे काढायची आहे, प्रेमाने अगदी काढायची आहे. आणि एकादशी, कुठलीही एकादशी असू द्या, तुम्हाला सांगेल एकादशीच्या दिवशी आपण तुळस नवीन रोपटं जे असतं ते लावायचं असतं. या पद्धतीने करा. आता काढलेली तुळस जी असते ती तुळस आपण अलगदपणे काढून माता लक्ष्मीचं स्वरूप आहे हे मानून आपल्या मनातले भाव जे असतात ते खूप महत्त्वाचे असतात. बरेच लोकांना भाव नसेल किंवा या गोष्टी मानत नसतील तर त्यांनी हे उपाय करू देखील नका आणि या गोष्टी वागू देखील नका, कारण त्याचा काही एक परिणाम होणार नाही. ज्या गोष्टीमध्ये तुमचा भाव दडलेला असतो, एक विश्वास दडलेला असतो, तेव्हाच आपल्या घरामध्ये त्याचे परिणाम छान पद्धतीने बघायला मिळतात. आणि तुम्हाला सांगेल, आपली जी तुळस असते ती काढल्यानंतर अगदी प्रेमाने की माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. बऱ्याच लोकांचं असं असतं, तुळशी काढून घेतात आणि त्या कचऱ्यामध्ये सुद्धा टाकल्या जातात, पायंदळ येत असतात. तर अशा चुका ज्या घरामध्ये घडत असतात त्या घरातील सुख समृद्धी ही कचऱ्यात जात असते, हे लक्षात घ्या. आणि त्यांची सुख समृद्धी सुद्धा पायंदळ येत असते. त्यांना
माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही. म्हणून या चुका करू नका. जोपर्यंत आपले प्रारब्ध चांगले असतील तर चांगले भोगतील, पण मात्र हे कर्म जर वाईट झालं तर नक्कीच त्याचे वाईट परिणाम सुद्धा आपल्याला बघायला मिळत असतात. म्हणून वैकुंठी गेल्यानंतर तुळस जी असते त्याच्या ज्या काड्या असतात त्या आपण व्यवस्थितपणे तोडून एका ठिकाणी ठेवायच्या असतात. आता बघा, एका ठिकाणी ठेवायच्या असतात म्हणजे त्याचा वापर देखील आपल्याला करायचा असतो. माझ्या घरातील तुळस जी होती, जेव्हा ती वैकुंठी गेली होती तेव्हा मी अशा पद्धतीने तोडून ठेवलेल्या आहेत आणि मला ह्या काड्या बघूनच आज वाटलं की मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा. हे जे बोळकं होतं बघा, माझ्याकडे आहे, तुमच्याकडे पण असेल तर या बोळक्यामध्ये मी काड्या अशा पद्धतीने साठवून ठेवलेल्या आहेत. ज्या काड्या चांगल्या पद्धतीने असतात अशा आपण छोटे छोटे पीस करून अशा पद्धतीने आपण ठेवून द्यायच्या आहेत. या काड्या कुठे ठेवाव्यात तर बघा, जिथे माझं पूजेचं सामान राहत असतं, तेल, अगरबत्ती आपण एक्स्ट्रा आणलेलं ठेवलेलं असतं त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने ठेवू शकतात. कारण का, ज्या ठिकाणी आपण काड्या ठेवतो ती जागा सुद्धा खूप छान असावी, की असं नाही की आपण अळगळीचं सामान आहे आणि तिथे ठेवलं, तर असं करू नका. कारण ही स्थिरता आहे. ह्या ज्या काड्या आहेत, सुकलेल्या काड्या ज्या आहेत तुळशीच्या, यामध्ये स्थिरता प्राप्त झालेली असते जास्त प्रमाणात. म्हणजेच काय, सुख समृद्धी, माता लक्ष्मी जास्त असते, स्थिर वास होण्यासाठी या काड्या एका ठिकाणी, ज्या ठिकाणी चांगल्या वस्तू म्हणजेच पूजेच्या वस्तू आपण ठेवत असतो त्या ठिकाणी आपण ठेवायच्या आहेत. किंवा बघा, एक तुम्हाला सांगेल, तुमची म्हणजे पैसे वगैरे तिजोरी असेल तिथे सुद्धा तुम्ही 1-2 काड्या ज्या असतात या तुम्ही पिवळ्या कापडमध्ये बांधून ठेवू शकतात. या पद्धतीने करा. आता या काड्यांचा उपयोग काय करावा तो तुम्हाला इथे सांगणार आहे. तर या काड्या ज्या असतात या काड्या तुम्ही म्हणजेच बघा 5 किंवा 7 काड्या घ्यायच्या आहेत आणि एकादशी जेव्हा येत असते तर एकादशीच्या दिवशी किंवा गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला जे साध्य होईल त्या पद्धतीने, या पद्धतीने आपण तुळस जी असते तुळशीच्या काड्यांचा बंच बनवायचा. 5 काड्या किंवा 7 काड्या घ्यायच्या आणि त्या काड्या घेऊन त्याला तुम्हाला कापूस जो असतो तो लावू शकतात जर गुंडाळायचा असेल तर, आणि तुपामध्ये भिजवायच्या आहेत. तुपात भिजवल्यानंतर या काड्या ज्या आहेत या प्रज्वलित करायच्या आहे, म्हणजे त्याचा दीप प्रज्वलित करायचा आहे. आपला देवांच्या समोर, देवघरासमोर आपण दीप प्रज्वलित करायचा आणि दीप प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूची, माता लक्ष्मीची जी काही सेवा असेल ती तुम्ही करू शकतात. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा स्थिर रूपात वास राहत असतो. भगवान विष्णूंना आवडणारी म्हणजे ती तुळस असते, हे लक्षात ठेवा. आणि तुळशीच्या ज्या काड्या असतात यांच्यावरती जर आपण या पद्धतीने दीप प्रज्वलित करून जर भगवान विष्णूंची सेवा केली तर तिथे नक्कीच सुख समृद्धी ही नांदत असते. पैसा हे सगळं नसतं, धन दौलत हे सगळं नसतं, पण बघा आपल्या घरामध्ये जर सुख समृद्धी किंवा शांतता नांदत असेल तर हे यासारखी लक्ष्मी कुठेच नाही. म्हणून आपण तिथे प्रार्थना करावी आणि नंतर प्रज्वलित केल्यानंतर भगवान विष्णूंची विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र आहे या पद्धतीने, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणू शकतात. माता लक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः किंवा विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, महालक्ष्मी अष्टकम आहे, जे तुम्हाला सोपं वाटेल. किंवा एक जरी मंत्र तुम्ही घेतला, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप तुम्ही त्या काड्या प्रज्वलित आहे तोपर्यंत केला किंवा 108 वेळा करा. जेवढं तुम्हाला साध्य होईल तेवढी सेवा करायचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला काही दिवसानंतर फरक जाणवेल. आणि बघा, ज्या ठिकाणी विश्वास असतो त्या ठिकाणी नक्कीच या गोष्टी घडतात. तुमच्या मनात विश्वास नसेल, फक्त या ज्या लक्ष्मीच्या काड्या असतात या फक्त तुम्ही एक सर्वसाधारण काडी म्हणून करत असणार तर तुम्ही सेवा करू नका. कारण कधीही त्या ठिकाणी तुम्हाला फरक जाणवणार नाही, त्यांचा इफेक्टसुद्धा जाणवत नाही. जोपर्यंत तुम्ही माता लक्ष्मीचं स्वरूप तुळशीला मानत नाही तोपर्यंत तुमचा काही उपयोग होणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या सेवेने माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी या स्थिर होणार आहेत हा विश्वास ठेवून आपण सेवा करायची असते. तर या पद्धतीने आपण या तुळशीच्या काड्यांचा उपयोग करायचा आहे. कधीही त्या काड्या किंवा तुळस असेल ती कचऱ्यात टाकू नका, पायंदळ जाईल अशा पद्धतीने करू नका. पुण्य होत नाही तर पाप तरी करू नका असं मी तुम्हाला अवश्य सांगेन. आणि या चुकांमुळे आपल्या घरात कधीही शांतता नांदत नाही. आपल्या घरात दुखणे येत असतात, सुख समृद्धी येत नाही, भांडणं, क्लेश, कलह निर्माण होत असतो. म्हणून या चुका नक्कीच आपण टाळायला पाहिजेत. तुळशी ही पवित्र अशी मानली जाते आणि त्याचं पावित्र्य टिकवणं खूप महत्त्वाचं असतं. ठीक आहे, चला मग सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची होती आणि
मला तरी वाटतं थोडी महत्त्वपूर्ण तुम्हाला वाटली असेल तर नक्कीच हे उपाय जे आहेत, मनात भाव असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता. स्वतः अनुभव घेऊन बघा. 2, 4, 8 महिने केल्यानंतर नक्कीच याचा इफेक्ट चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो. चला, सांगितलेली माहिती इथेच थांबवते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.